वैयक्तिक कामे उरकून रात्री उशिरा मी आणि माझा मित्र गावी येत होतो. निघायलाच रात्रीचे 10 वाजले होते. थोडे अंतर आल्यावर आम्हाला भुकेची जाणीव झाली. रस्त्यात हॉटेलवर जेवण उरकून आम्हाला निघायला 1 वाजला होता. मित्राला ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे गाडी मीच चालवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने किर्र काळोख दाटून आला होता. मध्यरात्र असल्यामुळे समोरून किंवा मागून एकही गाडी क्रॉस करत नव्हती. त्या भयान काळोखात फक्त आम्ही दोघे वेगाने मार्गक्रमण करत होतो. रात्रीचे 2 वाजत आले होते. अचानक मित्र जोरात ओरडला आणि त्याने गाडी सावकाश करायला सांगितली. त्यावेळी आम्ही गुळेगावच्या सावित्री नदीच्या पुलावर होतो. पूल जवळजवळ अर्धा पास झाला होता. मी त्याचा आवाज ऐकून जरा दचकलोच आणि गाडी हळू करून त्याच्याकडे प्रश्नार्थक बघितले. त्यावर तो म्हणाला, अरे तिथे मागे पुलाच्या सुरुवातीलाच एक स्त्री एका मुलाला पकडून उभी होती आणि ती लिफ्टसाठी हात दाखवत होती. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं, कारण मी अशी कोणती स्त्री पाहिली नव्हती. मी त्याला तसे सांगितले की त्याला झोपेच्या धुंदीत बास झाला असावा, पण तो त्याच्या बोलण्यावर ठाम होता. तोपर्यंत आम्ही हळूहळू 1 किलोमीटर पुढे आलो असू. त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्या स्त्रीला मदतीच्या हेतूने गाडी परत फिरवली. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा त्या पुलावर पोहोचलो, पण तिथे दोन्ही बाजूला कोणीच दिसलं नाही. पुलावर दुसऱ्या कडेला गाडी उभी करून आम्ही आजूबाजूला बघू लागलो, पण तिथे आम्हाला कोणीच दिसत नव्हतं. हिवाळ्याचे दिवस होते. थंड हवा सुटली होती. आम्हाला वाटले की वाहन मिळत नसल्याने आणि स्वतःचा आणि मुलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी ती स्त्री कदाचित पुलाच्या आडोशाला बसली असेल. म्हणून आम्ही टॉर्च काढून खाली उतरलो आणि आजूबाजूला शोध घेऊ लागलो. सर्व बाजूने अंधार साकारला होता. बॅटरीच्या झोताच्या आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. त्यात ती भयान शांतता आणि आजूबाजूच्या झाडांमधून येणारे रात्रकिड्यांचे आवाज वातावरणात अजूनच गूढ उत्पन्न करत होते. आमचा भूतखेतांवर विश्वास नसल्याने आम्ही जरा जास्तच बेफिक्री होतो. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला भास झाला असावा असे नक्की करून आम्ही परत गाडीकडे निघालो. पुलाचा उंचवटा चढत असतानाच मला एक बारीक आवाजातील रडणे ऐकू आले. मी आवाजाचा कानोसा घेत तिथेच थांबलो. मित्र थोडा मागे होता. मी त्याच्याकडे बघण्यासाठी मागे वळालो. बघतो तर मागे कुणीच नव्हतं. एक केविलवाने रडण्याचा आवाज मात्र येत होता. तो रडण्याचा आवाज आणि त्यात अचानक गायब झालेला मित्र. माझा तर भीतीने आवाजच निघत नव्हता. तरीही मनाची समजूत घालून त्याला शोधण्यासाठी परत त्या पुलाच्या उंचवट्यावरून खाली उतरलो. तो कुठेच दिसत नव्हता. आता रडण्याच्या आवाजाची तीव्रता जरा वाढली होती. मी मनाचा हिया करून पुलाच्या खालच्या दिशेकडे बॅटरीचा झोत वळवला आणि समोरच माझा मित्र पाठमोरा वाकून काहीतरी बघत उभा होता. मी त्याला हळूच आवाज दिला, पण त्याच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही. शेवटी नाईलाजाने मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला हात लावत हलवलं, तर त्याने दचकून माझ्याकडे बघितलं. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याने पुलाच्या खालच्या बाजूकडे बोट केले आणि मी तिकडे बघितले. तिथे एक हिरवी साडी घातलेली स्त्री पाठमोरी बसलेली होती. तिच्या एका बाजूला बाळ झोळीत टाकलेले होते आणि दुसऱ्या बाजूला जाळ सुरू होता आणि त्यावर एक पातेले ठेवलेले होते. रडत रडत त्यात हात घालून ती काहीतरी ढवळत होती. मला काही कळलं नव्हतं. मी हळूहळू पुढे जाऊ लागलो. तिच्याजवळ पोहोचलो आणि तिला हात लावणारच तोच माझे लक्ष पातेल्याकडे गेले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पातेल्यात एका पुरुषाचे डोके होते आणि ती स्त्री त्यावर पातेल्यातील उकळलेले पाणी हाताने ओतत रडत होती. मी भीतीने मागे वळणार तोच तिने मागे वळून माझ्याकडे बघितले. तिचा तो पांढरा फट्ट निस्तेज चेहरा, गाल आत गेलेले आणि त्वचा हाडाला चिटकलेली. अंगावर मांस नावाचा प्रकारच नाही. डोळे आत खोबणीत गेलेले. डोळ्यात वेडसरपणाची झाक होती. डोळ्याभोवती गडद काळे रिंगण असल्यामुळे बुबुळे पांढरी फट्ट दिसत होती.
डोक्यातून कसल्या तरी जखमेमधून काळे रक्त खाली ओघळत होते. तिने वळून माझ्याकडे बघितले आणि त्याच क्षणी माझ्या मागून माझ्या मित्राची किंकाळी आली. मी देवाचे नाव घेत मागे पळालो. बघतो तर माझा मित्र तिथे नव्हता. मी तसाच पळत गाडीजवळ आलो. मागे तिच्या रडण्याच्या आवाजाचे रूपांतर आता जीवघेण्या किंकाळ्यांमध्ये झाले होते. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तो काही उठत नव्हता. मागचे किंचाळण्याचे आवाज आता जवळ यायला लागले होते. आता त्या आवाजात लहान मुलाचे बेसूर रडण्याचे आवाजही मिसळले होते. मी क्षणाचाही विलंब न करता मित्राला उचलून गाडीत टाकले व गाडी स्टार्ट केली. गाडी वळवत असताना सहज नजर पुन्हा पुलाच्या कडेला गेली. तिथे तीच भयानक आकृती बेसूर किंचाळत आमच्याच दिशेने येत होती. मी देवाचे नाव घेत गाडी सरळ रस्त्याला घेतली. मनावर पूर्ण ताबा मिळवला आणि गाडी वेगाने सोडली. माझे मिररमधून सहज मागे लक्ष गेले तर ती स्त्री अर्ध्या फूट उंच हवेत आमच्या गाडीमागे वेगात येत होती. माझा मित्र अजूनही बेशुद्धच होता. मी त्याला उठवण्यासाठी आवाज देत होतो. ती हिडीच आकृती भयानक चित्कार करत अगदी गाडीजवळ पोहोचली होती. त्या भयानक आवाजाने कानठाळ्या बसायला झाल्या होत्या. माझी तर पूर्ण बोबडीच वळाली होती. तेवढ्यात आमची गाडी पुलावरून बाहेर पडली आणि त्याचबरोबर येणाऱ्या तिच्या किंकाळ्याचा आवाज जरा जरा कमी होत गेला. पुलाच्या कडेवरती भयानक चेहऱ्याने आमच्याकडेच बघून किंचाळत होती. आता आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता आणि हळूहळू ती दिशेनाशी झाली. मी गाडीचा स्पीड थोडा कमी केला आणि परत एकदा मित्राला उठवायला सुरुवात केली, पण तो काही हालत नव्हता. घसा कोरडा पडला होता. बॉटल उघडून घटाघटा पाणी प्यायलो आणि उरलेली बॉटल त्याच्या चेहऱ्यावर रिकामी केली. तो खडबडून जागा झाला आणि घाबरून ओरडायला लागला. मी त्याला समजावून शांत केलं. नंतर सर्व सांगतो असं म्हणून मी त्याला देवाचे नामस्मरण करावयास सांगितले. गाडी पुढे सरकत होती. थोडा वेळ गाडी चालवल्यावर मला पुन्हा एकदा तोच पूल दिसला. माझी तर हिंमतच खचली. डोके सुन्न झाले. परत एकदा गाडी पुलावर पोहोचली होती. आता मला आणि मित्राला दोघांना ती दिसली. अगदी सर्वात अगोदर मित्राला दिसली होती. तशीच एका कडेला हात दाखवत उभी होती, पण तिच्या अंगावरच्या साडीचा रंग मात्र वेगळा होता. मगाशीपेक्षा ती वेगळीच भासत होती. आम्ही एकदा त्या संकटामधून सुटलो होतो. कित्येक वेळा आम्ही परत परत तोच पूल क्रॉस करत होतो आणि प्रत्येक वेळा ती स्त्री वेगवेगळ्या साडीमध्ये आम्हाला हात दाखवत उभी असायची. असे किती वेळ सुरू होते कोण जाणे, कारण घड्याळ एकच वेळ दाखवत होतं, ती म्हणजे आम्ही पहिल्यांदा पूल क्रॉस केला ती. शेवटी मी वैतागून एके वेळी पूल क्रॉस करून बरेच पुढे गेल्यावर गाडी बाजूला घेऊन उभी केली आणि तिथेच थांबायचे ठरवले. डोळे बंद केले आणि अचानक धडधड धडधड असा आवाज यायला लागला आणि मी झटकन डोळे उघडले. सूर्याची किरणे गाडीमध्ये येत होती, म्हणजे दिवस उजाडून बराच वेळ झाला होता. आमच्या पुढे एक गाडी थांबलेली होती आणि काही माणसे आम्हाला उठवण्यासाठी दरवाजावर हाताने जोरजोरात आवाज करत होते. मी आणि माझा मित्र गाडीमधून बाहेर आलो आणि आम्हाला झटकाच बसला. मी आजूबाजूला बघितले तर आम्ही त्याच पुलावर होतो. पुलाच्या मध्यभागी आम्ही गाडी लावलेली होती. आमचे डोके ते बघूनच पूर्ण बधीर झाले होते. आजूबाजूला 10-15 लोक जमले होते. पोरांचे नशीब बलवत्तर म्हणून यांचा जीव वाचला. काल अगदी अमावस्येलाच हे तिच्या फेऱ्यात अडकले होते. आजूबाजूला चालू असलेली कुजबूज आम्हाला ऐकायला येत होती. आम्ही थोडं पाणी वगैरे पिलं आणि मग घराच्या दिशेने निघालो. त्यानंतर मात्र पुन्हा आम्हाला तो अनुभव आला नाही किंवा ती स्त्री पुन्हा कधी आम्हाला दिसली नाही. पण तो अनुभव आजही आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन.
तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.